वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. झणझणीत आणि खमंग अशी बोंबलाची चटणी बनवली आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत ही चटणी खायला खूप खूप टेस्टी अशी लागते. हिवाळ्याच्या दिवसात तर सर्वजण या चटणीला खूपच आवडीने खातात. अगदी झटपट तयार होते आणि चवीला जरा छान टेस्टी लागते, म्हणून ही चटणी सर्वांनाच खूप आवडते. चला तर मग झटपट या चटणीची रेसिपी पाहूयात. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई खूप छान अशी गरम झालेली आहे. बोंबील टाकल्याबरोबर हलक्याशा वाफा निघायला लागल्या आहेत. म्हणजेच कढई खरंच खूप छान अशी गरम झालेली आहे. या गरम कढईमध्ये 3 ते 4 मिनिट आपल्याला हे बोंबील जे आहेत ते मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. 3 ते 4 मिनिटात बोंबील छानपैकी भाजले जातात. आता हे बोंबील आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहेत. कढई एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये परत थोडेसे तेल ॲड करायचे आहे. तेल गरम झाले की एक मोठ्या आकाराचा चिरलेला कांदा या कढईमध्ये घालायचा आहे आणि तो कांदा आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर एक लहान आकाराचा टोमॅटो मी कट करून घेतला आहे. बोंबीलच्या चटणीसाठी जेवढा आपण लाल कलरचा टोमॅटो वापरू तेवढी चटणी लाल होते, पण आज माझ्याकडे एकच टोमॅटो होता आणि तोही कमी लाल होता, पण काही पर्याय नव्हता म्हणून मला तोच टाकावा लागला. पण जर तुम्ही मोठ्या आकाराचा एक कांदा टाकला आणि छान लाल भडक असा टोमॅटो जर दोन जरी घातले तरी तुमची चटणी खूप छान अशी होईल. टोमॅटो थोडासा परतल्यानंतर मी यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरातील जो साठवणीतला मसाला असतो तो घातला आहे, किंवा तुम्ही बिर्याणी मसाला घातला तरीही चटणीला टेस्ट खूप खूप छान अशी येते. कांदा आणि टोमॅटो कृपा करून कच्चा असा राहायला नको. कांदा आणि टोमॅटो खूप छान असा मस्त परतला गेला की मगच आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. मसाले जास्त जळणार नाहीत याची थोडीशी खात्री करून घ्यायची आहे. आणि यामध्ये नंतर आपण भाजून घेतलेले जे बोंबील आहेत ते ॲड करायचे आहेत. हे बोंबील जे आहेत ते सोलून किंवा तुकडे करून घेण्याच्या अगोदर मी ते अतिशय व्यवस्थित असे स्वच्छ करून घेतले होते. बोंबील आपण कांदा टोमॅटोमध्ये टाकल्यानंतर हलकेसे थोडेसे पाणी ॲड करायचे आहे. बोंबील शिजेल एवढंच आपल्याला पाणी घालायचे आहे. शक्यतो अर्धा ग्लास तरी अगोदरच गरम गरम पाणी करून घ्यावे, म्हणजे आपल्याला चटणीमध्ये गरमागरम पाणी टाकले की चटणीची जी चव आहे ती बदलत नाही किंवा चटणीची जी टेस्ट आहे ती बदलत नाही. गॅसची फ्लेम अजूनही हायच आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला ही चटणी मस्त परतून घ्यायची आहे. पहिले जे पाणी मी टाकले होते ते आटल्यानंतर मी परत थोडेसे वरून पाणी ॲड केले आहे. असे करून आपल्याला साधारणपणे अर्धा कप किंवा अर्धा छोटा ग्लास एवढे पाणी आपल्याला बोंबील शिजण्यासाठी लागते. सेकंड वेळेला पाणी टाकल्यानंतर मी 2 मिनिट यावरती झाकण ठेवले होते आणि 2 मिनिटानंतर मी झाकण खोलले आणि परत एकदा चटणी जी आहे ती व्यवस्थित परतून घेतली आहे. साधारणपणे 5 ते 6 बोंबिलाचे मी तुकडे करून घेतले आहेत. एका व्यक्तीसाठी एवढे तुकडे पुरेसे होतात. जर आपल्याला असं वाटलं की बोंबील चांगले शिजले नाही तर परत थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हलकीशी याला वाफ द्यायची आहे. बोंबीलचा आकार जर थोडासा मोठा असेल तर बोंबील शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. या ठिकाणी मी आता 2 ते 3 वेळा 2-2 मिनिटाची अशी एकूण 6 मिनिटाची याला पाणी घालून वाफ काढून घेतली आहे. आता बोंबील छान प्रकारे शिजले गेले आहेत. कधी कधी काय होते, बोंबील वरून शिजले जातात आणि आतमध्ये हलकेसे कच्चेच राहतात. ते नंतर आपल्याला खाताना तुटत नाहीत. त्यामुळे बोंबील आहेत ते व्यवस्थित छानपैकी शिजू द्यायचे, घाई करायची नाही. आता चटणीला खूप छान असे तेल सुटलेले आहे. मध्ये माझ्याकडे लाईट गेली होती त्यामुळे व्हिडिओ थोडासा खराब आलेला आहे. नंतर हलकीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि परत एकदा व्यवस्थित चटणी हलवून घ्यायची आहे. बोंबीलची चटणी खाण्यासाठी तयार आहे. चटणी तयार करून ठेवल्यानंतर मी गरमागरम एक भाकरी टाकली आहे आणि लगेचच जेवण वाढलं आहे. शक्यतो चटणी गरमागरमच सर्व करावी. खूप छान आणि खूप खमंग अशी आपली चटणी झाली आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर. बाय बाय.